बहुमताच्या आधारावर पक्ष आमचाच हा दावा शिंदे गटाला करता येणार नाही. शेड्यूल 10 नुसार शिंदे गटाला बचाव करता येणार नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. 2003 साली संसदेनं 10व्या परिशिष्टात केलेल्या सुधारणेमुळे बहुमताचा दावा करत शिंदे गटाला बचाव करता येणार नसल्याचं कामतांनी म्हटलंय. विधिमंडळ पक्षाकडून राजकीय पक्ष हायजॅक करू नये म्हणून शेड्यूल 10 ची निर्मिती झाली आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, सुनावणी दरम्यानचे काय काय अपडेट्स? नक्कीच देवदत्त कामत ही ठाकरे गटाची बाजू आहे ती प्रथमतः मांडत आहेत आणि आपण बघितलं असेल की शेड्यूल 10 वर जास्त करून हा जोर आहे तो दिलेला पाहायला मिळतो. कारण की शेड्यूल 10 नुसार हा दावा आहे तो करता येणार नाही शिंदे गटाला असं एकंदरीत सगळं म्हटलं जातंय. मात्र त्याचबरोबर जर शिंदे गटाचे जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी जगदीश सिंग यांच्या केसचा दाखला देखील आहे तो दिलेला आहे देवदत्त कामत यांनी. आणि जर शेड्यूल 10 नुसार यांना जर एखादा गट करायचा होता तर दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणं गरजेचं होतं. बहुसंख्य जरी आमदार असले तरी शिंदे गटाने दुसऱ्या गटामध्ये विलीन कसं झालं पाहिजे. कारण की शेड्यूल 10 2003चा संसदीय 10चा जो काही कायदा केलेला आहे आणि या कायद्यामध्ये जर 2/3 मेजॉरिटी असेल तर 2/3 मेजॉरिटीने जर गेले तर दुसरा गट स्थापन करून तो दुसऱ्या गटामध्ये विलीन होणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे कुठेही हे विलीन न होता त्याने स्वतःचा गट स्थापन केला आणि ते स्वतःचा पक्ष म्हणून सांगत आहेत. मात्र असं सांगता येत नाही. जर शेड्यूल 10चा नियम आहे की ज्या पद्धतीने तुम्ही कुठलाही गट स्थापन करत असाल आणि तो गट दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे बहुसंख्य आमदार आहे तर तुम्ही पक्ष आहे तो कोणाचाही हिरकावून घेऊ शकत नाही. आणि शिवसेनेची जेव्हापासून स्थापना झालेली आहे तेव्हापासूनचं शिवसेनेचं जे काम होतं एकंदरीत गणेश आता दीड दिवसाचा वेळ दोन्ही गटांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या अंतिम सुनावणी दरम्यान काय काय येते ते बघावं लागेल. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे